नमस्कार मंडळींनो, पुणे महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आता शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत फॉर्म भरायचे, इथपर्यंत आलेली आहे। भरपूर इच्छुक या प्रभागामध्ये आपण आलेलो आहोत। प्रभाग क्रमांक 37 पुणे महानगरपालिकेचा हा प्रभाग आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे। हे पाहूया या ठिकाणी जे नागरिक फिरायला आलेले आहेत आता भारतीय विद्यापीठच्या ग्राउंडवर, त्या नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। आपल्याला नगरसेवक कसे हवेत ते तर आपण आलेलो आहोत। 37 मधले एक सुज्ञ नागरिक आहेत, याच ग्राउंडवर ते रोज वॉर्निंग ऑफला येत आहेत। या 37 मध्ये आपल्याला काय समस्या वाटतायत निवडणुकीच्या तोंडावर, आपण निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा करता? छान प्रश्न विचारलेला आहे। मी गेले 25 वर्ष धनकवडी गावामध्ये राहत आहे आणि हा जो प्रभाग झालेला आहे हा 37 क्रमांकाचाच प्रभाग आहे। या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये माझी प्रथम अशी इच्छा या भागात आहे की ही मेन म्हणजे आपल्या धनकवडीमध्ये गुन्हेगारी मुक्त व्हावी। दुसरी विषय आहे की आपल्या इथे त्रिमूर्ती चौक हा ट्रॅफिक मुक्त व्हावा। एक सजग नागरिक म्हणून माझी अशी इच्छा आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उठण्या बसण्यासाठी किंवा निवांत असा क्षण जसा हा युनिव्हर्सिटीचा आहे तसा हा भाग जर कॉर्पोरेशनच्या आरक्षित असेल तर तो प्रभाग नगरसेवकाच्या मार्फत कॉर्पोरेशनमध्ये त्याचा पाठपुरावा घेऊन लोकांच्या लोक उपयोगी उपक्रम राबवावा। आत्ताचं वारं निवडणुकीचे कोण इकडे कोण तिकडे हा भाग वेगळा आहे, पण एक सजग नागरिक म्हणून असं वाटतं की ज्या खऱ्या प्रभागाच्या ज्या ड्रेनेज पाणी वाहतूक समस्या गुन्हेगारी मुक्त आणि हा जो शैक्षणिक परिसर आहे तर या मुलींना जो असेल रात्री अपरात्री फिरण्यासाठी जो आता भयमुक्त वातावरण कसं तयार होऊन अशा पद्धतीचा आम्हाला नगरसेवक हवा, हीच मी एक सजग नागरिक म्हणून इच्छा व्यक्त करू शकतो। काका, आपलं नाव सांगा आणि आपण या भागामध्ये किती वर्षापासून राहताय, त्या संदर्भामध्ये आपल्याला या निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहे त्यावर काय सांगाल? कात्रजला एवढी ट्रॅफिक असते पुण्यामध्ये, पुणे शहरामध्ये की काय सोयी नाही, एवढी ट्रॅफिक आहे। तर तसं म्हणलं तर कात्रज ती भिलारवाडी डायरेक्ट ब्रिज पाहिजेत। जसे आता मोठे मोठे ब्रिज झाले सर्वीकडं, तसं कात्रज ती भिलारवाडी डायरेक्ट ब्रिज पाहिजे। तेव्हा बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बाहेरून वरून जातील येतील असं मला म्हणायचे। खूप अडचण होती कात्रज चौकामध्ये ट्रॅफिकची। आपण किती वर्षापासून राहताय? मी इथं आता नवीनच राहतोय, 2-4 वर्ष झाले कात्रजला। पुण्यात पूर्वी कुठे राहत होता? मुंबईला होतो। मुंबईला होतो। मुंबईमध्ये उड्डाण पूल वगैरे झालेले आहेत भरपूर, खूप। पुण्या शहरामध्ये सिटीमध्ये जागाच नाही ब्रिज बनवायला एवढे बनाव्याचे। आपण पुणे शहरामध्ये वास्तव्यासाठी आलेला आहात, त्या मागचा उद्देश काय? उद्देश काय, आता रिटायर झालं की आपलं गाव जवळ आहे। इकडे आता मुंबईचा विषय संपला म्हणजे कसं, आता रिटायर असल्यानंतर चला आता पुन्हा गाव जवळ आहे, मुलं कामाला पुण्याला राहिली। उड्डाण पुला व्यतिरिक्त कोणत्या समस्या आपल्याला या 4-5 वर्षामध्ये जाणवल्या? समस्या म्हणलं की तिकडं मांगडेवाडी भिलारवाडी वगैरे, इकडे कात्रजच्या पुढे तिकडे पाण्याची गैरसोय, रोड नाहीत बरोबर, रोडची गैरसोय, खूप गैरसोय हा असे। आणि महागाई अशी वाढली ना की काय बोलताच सोय नाही। महागाईचा मुद्दा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकारशी निगडीत आहे। आता पुणे महानगरपालिकेच्या विषयावर आपण बोलूया। पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या काही कमतरता आहे, ज्याचं वजन असेल, जो काम चांगला करील त्याच हे पडणार आहे, वजन पडेल किंवा तोच निवडून येऊ शकतो। कामावर लोक भर देणार, महागाई एवढी वाढली की लोकांना सुविधा नाहीत बरोबर। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।